मिळेल. कारण ज्या व्यक्तिमत्वाचं नाव मगाशी मी घेतलं, ज्या व्यक्तिमत्वाने या व्यासपीठाला एक चांगली शोभा दिली आहे, या व्यासपीठाला शोभा देत असताना एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुमच्यासमोर ते घेऊन आलेत, ते सन्माननीय माजी उपसरपंच हेमंतदादा फुलोरे यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे निश्चितच उद्या दिवसात एक वेगळं चित्र तुम्हाला या स्पर्धेचं पाहायला मिळेल. स्पर्धेचा अंतिम दिवससुद्धा आहे, अंतिम सोहळासुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पण त्याच्या अगोदर व्यासपीठावर मात्र हे सर्व आमचे लाडके जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, जय गलोबा क्रिकेट क्लब द्वारली आणि कुमार साहिल प्रतिष्ठान द्वारली यांच्या माध्यमातून सुद्धा एक जबरदस्त सेलिब्रेशन तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळेल, ते हेमंतदादा फुलोरे यांच्या वाढदिवसाचं. नवीन सामना ते सुरू होते, दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. चला, सामना लगेच सुरू करायचा आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो पहिले षटक घेऊन. शिवदास गायकर. आघाडीला येत आहेत मैदानावर फलंदाजीला रोहित म्हात्रे आणि करण पाटील. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तमाम क्रिकेट रसिकांकडून आणि उपस्थित सर्व मान्यवरांकडून सुद्धा. पंचांच्या भूमिकेत फिरोजभाई जे मुख्य पंच आहेत आणि त्याचबरोबर जावेद फरीद पंचांच्या भूमिकेत आहेत. ओ, गुड बॉलिंग, लेंथ गोलंदाजी. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू त्याच्यावरून तुम्ही पाहतात बॅटच्या वरून खूप वेगाने ट्रॅव्हल होत असताना, कारण बाउन्स मिळाला, राईज होतो चेंडू आणि पहिला चेंडू ते निर्धाव जातो तो शिवदास गायकरचा. चेंडू उंच गेलाय, हवेमध्ये खेळले क्षेत्रशक्ती, ते जज करतात डीप मधून लॉंग ऑफ वरून येत आहेत, पण त्यांना यश मिळत नाहीये. चेंडू मागे जाते, खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फलंदाज सुखरूपरित्या इथे 3 धावा कंप्लीट करतायत. तीन धावाच्या मध्ये धावसंख्या इथे मात्र इथे खातं उघडले फलंदाज रोहित म्हात्रेने. रोहित म्हात्रे आणि त्याचबरोबर आघाडीला करण आलाय फलंदाजी करण्यासाठी हिदुटणी संघाकडून. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना, दोन्ही संघांनी एक सामना जिंकला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. शिवदास गायकरची अप्रतिम गोलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये बघितली आहे. शिवदास गायकर, सोमनाथ गायकर खूप चांगले गोलंदाज संघामध्ये आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये एक चांगली उपलब्धी या संघाची तुम्हाला पाहायला मिळते. त्याच कॅलिबरचा हिदुटणे संघ सुद्धा आहे. अपकमिंग यंगस्टर या संघामध्ये आहेत, नवीन चेहरे सुद्धा या संघामध्ये असतात आणि सचिन सातत्याने त्या सर्वांना संधी देत असतो. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन करण. स्क्वेअर कट केला, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. काय फटका, काय नजाकत होती या फटक्यामध्ये. सीमारेषे बाहेर चौकार. स्क्वेअर पॉइंट मधून चेंडूला काय दिशा दिली आहे फक्त. खूपच सुरेख फटका करणच्या बॅटमधून. ओव्हर द विकेट. हो, चेंडू लाईन सोडून जातोय, लेगस्टिकच्या खूपच बाहेर. वाईट सिग्नल. दिशेवर नियंत्रण नाही, हातावर नियंत्रण नाही. निगेटिव्ह डिलिव्हरी फ्रॉम शिवदास गायकर. ओव्हर द विकेट. शिवदास. स्लोअर वन चेंडू, यशच्या उद्ध्वस्त, फसवा चेंडू, ओळखू शकला नाहीये. फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि काय कमबॅक, काय व्हेरिएशन या गोलंदाजीमध्ये करत असताना, चौकारचं उत्तर देत असताना फलंदाज करणला क्लीन बोलच्या स्वरूपात बाद केलंय ते शिवदासने. एक मोठं यश आपल्या संघाला मिळवून दिलंय करणची वर्णी खूप लवकर आता मात्र लागते वरच्या क्रमांकावर. करणला मी नेहमीच स्लॉगमध्ये बघितलंय, खास करून मिडल ऑर्डरमध्ये.
कारण तो सामना अजूनही डोळ्यासमोर आहे. जेव्हा हिदुडने सांगायला एका चेंडू 6 धावांची गरज होती आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये तो त्याने षटकार ठोकला होता. ही या करणची ओळख आणि करणला आता मात्र सध्या लवकर प्रमोट करतात. ही मॅनेजमेंटचा निर्णय त्यांच्या. पण चौकार चांगला पाहायला मिळाला, पण हा चेंडू तिथे ओळखू शकला नाही आणि क्लीन बोलच्या स्वरूपात तंबूत परतावं लागलं. हिदुडने सांगायला पहिलाच धक्का लागतोय आणि त्यांचा आघाडीचा फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर प्रशांत कुंभारकर. ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या थोडासा बाहेर खेचून आणलाय. चेंडू हवेमध्ये बराच वेळ तरंगतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय, पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा चेंडू. जोपर्यंत बॅकअप येईल डीप मधून तोपर्यंत प्रशांतला मिळतात त्या 2 धावा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून आणण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. मिस टाइम फटका होता. लॉंग ऑनला चेंडू लँड झाला आणि खूप मोठा गॅप होता, कारण पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू उभा आहे आणि एक खेळाडू लॉंग ऑफला होता. त्याने दोन्ही वेळेला प्रयत्न केला तो झेल घेण्याचा, पण प्रयत्नांना यश मिळत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 10 धावा. स्लोअर वन चेंडू ऑनसाइडला पुल केलाय. स्क्वेअर लेगमधून चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटवरून हे चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत सहज 2 धावा इथे प्रशांत पूर्ण करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाकडे धावसंख्या हिदुडने संघाची 1 गडी गमावले त्यांनी एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. 12 धावा धावफलकावर. अप्रतिम कामगिरी तुम्हाला जय गौलोबा क्रिकेट क्लब द्वारली आणि त्याचबरोबर कुमाल साहित्य प्रतिष्ठान द्वारली यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजेच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक माजी उपसरपंच श्री हेमंतदादा फुलोरे. त्यामध्ये जी टीम तुम्हाला पाहिलं म्हणजे जे मात्र कार्यरत आहे, ज्यांनी मात्र हे स्वप्न बघितलं एक चांगली क्रिकेट स्पर्धा या मैदानावर कव्हर करण्याचं, त्यामध्ये निश्चितच निलेश खंबा आहेत, महेश चिकणकर, विनायक काटे, मनोज रसाळ, जयेश शेलार, जगदीश रसाळ, प्रताप पाटील, हृदयनाथ रसाळ, धनाजी टोकरे, मंगेश भोईर, सुखदेव फुलोरे, दीपेश गायकवाड, संदेश गायकवाड, कुणाल गायकवाड, सागर रसाळ, रोहन मात्रे, भावेश रसाळ, करण मडवी. अंडर 20ची पूर्ण टीम म्हणजे या संघामध्ये निश्चितच तुम्हाला पाहायला मिळते की या गावामध्ये अंडर 20ची सुद्धा एक टीम आहे. आणि त्याचबरोबर जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि ओमकार रसाळ आणि टीम यांचं पूर्णपणे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू फ्लाय होतोय आउटसाइड एज आणि चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. फ्लाइंग शिपच्या स्वरूपात तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, थोडासा वाईडिश, त्याच्या बांधून चेंडू निघून जातोय आणि चौकारची नोंद होते ती फलंदाज रोहित मात्रेच्या बॅटमधून. सोमनाथ गायकर. हो, गुड बॉलिंग, लेंथ गोलंदाजी, राऊंड विकेट टाकत असताना लेंथवर गोलंदाजी करत असताना चेंडूला मात्र खूप चांगला बाउन्स येते. राईज करताय चेंडू, ऑप्शन थोडासा बाहेर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत. व्हेरी गुड बॉलिंग. मागच्या चौकारचं उत्तर दिलंय ते म्हणजे सोमनाथने लगेचच पुढच्या चेंडूवर रोहित मात्रेला. धावसंख्या 16 धावा. हा चेंडू हवेमध्ये खेळलेत. लास्ट मोमेंटला लेट कटचा फटका. क्रिकेट विथ द ब्रेन आणि चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. वापर इथे मात्र केलाय तो फलंदाज स्ट्राईक केला रोहित मात्रेने. आधी पुढे सरसावला, नंतर मागे आला, बघितलं की चेंडू बाउन्स होतोय, तसा चेंडू टाकण्यासाठी भाग पाडलं गोलंदाजाला आणि हलकीशी मात्र लास्ट मोमेंटला बॅटचा लेटकट, बॅटचा फेस ओपन करून लेटकटचा फटका दाखवला आणि सेकंड स्लिपमधून चेंडू ट्रॅव्हल झाला तो थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या 20 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली आहे हेतुडणे संघाकडून. रोहित वैयक्तिक 11 धावेसह खेळतोय. लेग स्टिकवर चेंडू होता, ऑनसाइडला फिंगर रोल केले, फटका रोल केलाय, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू आणण्यासाठी थोडासा वेळ घेतला आणि तोपर्यंत 2 धावा. प्रशांत कुंभारकर खूप वेगाने मात्र जातोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली ती 22 धावा धावफलकावर. ब्लॉक होलचा चेंडू होता, फटका खूप सुंदररित्या रोल करत असताना मनगटी फटका एक्झिक्यूट केलाय तो म्हणजेच रोहित मात्रेने आणि धावसंख्येला आकार दिला धावफलकावर 22 या धावसंख्येवर. लेंथ गोलंदाजी, चेंडू पुन्हा हवेमध्ये हलकासा मात्र पुश केले, चेंडूला आपल्या शरीरापासून थोडंसं दूर ढकललाय पॉईंट रिझनमध्ये आणि तिथून कंप्लीट केली ती एकच धाव. थोडासा चेंडू उसळी घेतलेला, बाउन्स झालेला, बॅटच्या स्टिकरच्या दिशेने चेंडू जातोय, लागतोय, निश्चित जातोय तो पॉईंट रिझनमध्ये आणि तिथून मात्र कंप्लीट होते ती एक धाव रोहित मात्रेकडून. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. या षटकातला निर्णायक चेंडू
सोमनाथ गायकरचा. समोर जाईल तो स्ट्रायकिंगला प्रशांत कुंभारकर. थांबून खेळ ऑन साईडला खूप चांगला फटका क्षेत्राच्या काही डीप मध्ये आणि खास करून त्यासाठीच हा फिल्डर ते सेट केलाय बाळाराम. मिळते ती 1 धाव 2 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. 24 धावा अंकित झाल्या धावफलकावर त्या हिदुटणे संघाच्या 12च्या गतीने. अजूनही मैदानावर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला ड्रिंक ब्रेक होणार नाहीये, सामना लगेच खेळायचा आहे, वेळ घेऊ नका आपण. ड्रिंक ब्रेक होणार नाहीये, सामना लगेच सुरू करायचा आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तिसऱ्या षटकात. उद्देश पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने. डाव्या त्याने गोलंदाजीसाठी मारा करेल तो आणि सामोरं जाईल स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत. 24 लॉस ऑफ 1. पहिला फलंदाज पहिल्या षटकात बाजारात 5व्या चेंडूवर 4थ्या चेंडूवर 7 धावेंवर बाजाराने चांगली पार्टनरशिप इथे दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. चेंडू उंच गेलाय, भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करते, डीप मधून येत आहेत स्क्वेअर लेगला आणि इथे मात्र फायनली विकेट घेतली. खूप चांगला झेल टिपलाय डीप मधून तो क्षेत्ररक्षकाने. गुरुदास गायकरने आणि फलंदाज बाद. कुंभारकर आणि पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला एक मोठं यश मिळवून दिलंय ते गोलंदाज उद्देशने. नेक्स्ट बॅट्समन कॅप्टन इन द मिडल दयालू कालन. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, खूप चांगला स्क्वेअर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये चेंडू कव्हर करतायत कव्हर पॉइंटला. 1 धाव मिळते या चेंडूवर. स्ट्राईक त्याने रोटेट केलंय की कॅप्टनकडे. धावसंख्या पुढे सरकली ती क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 ऑन द बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावर. रोहित मात्र आघाडीचा फलंदाज आहे, सुरुवातीचा फलंदाज आहे, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे आणि तो अजूनही आपली स्वतःची विकेट सांभाळून चांगली फटकेबाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि स्ट्राईक रोटेट केले त्याने कॅप्टनकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट उदेश. हो चांगला चेंडू, जबरदस्त वेग, अचूक टप्पा. शफल झाला होता फलंदाज, हलकसं अपील झालं पंचांकडे पण आत्मविश्वास थोडासा कमी होता कारण चेंडू हा ऑप्शनच्या थोडासा बाहेर निघत होता आणि फलंदाजाने पूर्णपणे तिन्ही यष्ट दाखवलं त्या पायाच्या मागून, म्हणून पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाहीये. खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल, ब्युटिफुल बॉलिंग, कॉट बिहाइंडचा अपील आणि यस इट इज 1 मोर विकेट. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन इन धीरज येतोय. रोहित मात्राला तर चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे मैदानावर. कॅप्टन तंबूत परतले त्यामुळे खूप मोठी जबाबदारी रोहितच्या खांद्यावर आहे या सामन्याची. जगदंब क्रिकेटला वाकळण संघासमोर खेळत असताना. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक धीरज. 4 षटक आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे. 2 विकेट घेतलेल्या त्या षटकामध्ये गोलंदाज उद्देशने. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन नवीन आलेला धीरज. तर सामना सुरू करा. उद्देश
हो, गुड बॉलिंग. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फक्त पुश केले चेंडूला, फक्त ढकलले पुढे आणि तोपर्यंत या चेंडूवर कंप्लीट होती ती 1 धाव आणि धावसंख्या धीरजची अंकित होती 1 धाव. संघ धावसंख्या पुढे सरकली धाव फलकावर. अंकित झाले ते एकूण 26 धावा. 26 ऑन बोर्ड. धाव फलकावर अंकित झाले 26 धावा. यासाठी गडी गमावलेत ते आतापर्यंत मैदानावर हिदुटणे संघाने 3. स्ट्राईक एंडला आघाडीचा फलंदाज रोहित म्हात्रे. फुल टॉस आहे. ऑनसाइडला प्लेस केला. चांगला फटका, वेगवान फटका आहे. क्षेत्ररक्षक डी मध्ये चेंडू जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. व्हेरी गुड बॉलिंग. चांगलं षटक पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. या षटकात त्याने धावा खूपच कमी खर्च केल्या. विकेट टेकिंग गोलंदाजी केली. 2 गडी बाद केले आणि धावा खर्च केले ते फक्त आणि फक्त एकदम माफक 3 धावा. कलाटणी देण्याचा प्रयत्न, कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केलाय तो गोलंदाज उद्देशने आणि धावसंख्या अंकित झाली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या गतीने 27 धावा धाव फलकावर. निर्णय षटकामध्ये संगणकाने इन्व्हाइट केले ते संकेत गायकवाडला. आणि बघायचं हिदुटणे संघ यशा मुवमेंटला अजून किती धावसंख्येचं लक्ष इथे गाठतोय आणि डिफेंडिंग पण टोटल इथे मात्र उभी करतोय ती जगदंबा वाकळण या संघासमोर. गोलंदाज संकेत गायकवाड. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, ब्युटिफुल टायमिंग, क्रॅकिंग शॉट, वेगवान फटका, सीमारेषे बाहेर चौकार. चांगला फटका रोहितचा, कारण रोहितला जबाबदारी घ्यावी लागणार आहे सामन्याची, कारण त्याच्या समोर प्रशांत बाद झाला, त्याचबरोबर करण पाटील बाद झाला, त्याचबरोबर संगनायक दयाळ सुद्धा तंबूत परतला. अशा मोमेंटला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागणार मैदानावरती रोहितला आणि तीच रोहितची रिस्पॉन्सिबिलिटी पाहायला मिळते आणि एक सुरेख चौकार त्याने वसूल केला मागच्या चेंडूवर. वैयक्तिक 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. आज संघाची धावसंख्या आपण जर बघूया अंकित झाली ते एकूण 31 धावा. हवेमध्ये चेंडू फ्लाय होतोय, लिडिंग एज आणि झेल. 1 मोर बिग विकेट. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन विकी. ही बाबत आमच्या डगआउटमध्ये सर्व खेळाडूंना जी फळाची व्यवस्था जी मात्र केली जाते प्रत्येक इनिंगमध्ये मात्र ही तुम्हाला फळांची व्यवस्था पाहायला मिळते. फ्रूट्स का तुम्ही हेवी जेवण जेवू नका हा प्रयत्न आहे मात्र आमच्या या पुरस्कर्त्यांचा. स्वर्गीय तुळसाबाई चिकनकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश दशरथ रसाळ म्हणजे जगदीशचे वडील यांच्याकडून ही मात्र व्यवस्था करण्यात आलेली आहे फळांची खेळाडूंसाठी. संकेत गायकवाड. हा चेंडू लेग स्टिक वर नाही, तुम्हाला फलंदाज भरपूर सफल झाला. ऑफ स्टूपच्या किंचीचा बाजून चेंडू निघून जातोय. गुड बॉलिंग, चांगला चेंडू, थोडासा यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि पूर्णपणे डॉमिनेट करून जाणारा संकेत गायकवाड या षटकात आपल्या संघाला निश्चित त्याने यश मिळवून दिलंय. बाद होते फलंदाज तो रोहित आघाडीचा. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक धीरज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय फलंदाज तो विकी. चांगला फटका व्ही शेप मध्ये, हवेमध्ये चेंडू थोडासा स्विंग होतोय, पॉइंटला चेंडू निघून जाते तोपर्यंत मिळते या चेंडूवर एकच धाव. ती फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन धीरजला. धावसंख्या 32. ही टोटल डिफेंडिंग आहे का ती म्हणजेच वाकलन संघाच्या समोर गोलंदाजी करत असताना फलंदाजी करणाऱ्या हिदुटणे संघासाठी. तर व्यासपीठावर नांदिवलीचे सुभाष ढोणे यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय आयोजक हेमंतदादा फुलोरे यांच्या वतीने. संकेत फटका रोल करायचा प्रयत्न, खूप चांगला फटका सजवलाय, डीप कव्हर चेंडू जातोय शेतशी चेंडूच्या मागे, अजूनही चेंडू शोधतायत आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात या चेंडूवर. बॅकअप द हँड तुम्ही पाहतात चेंडूच्या भोवती दोन्ही बोट पूर्णपणे फिरवली होती.
2 धाव मिळतात या चेंडूवरती फलंदाज उजव्या हाताचा विकीला आणि संघाची धावसंख्या जाऊन विसावते ती 34 या धावसंख्येवर. अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आय टी मध्ये लॉंग ऑफला, पण 2 धावा इथे पूर्ण होणार का? गुड रनिंग. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. त्यांना माहिती आहे विकेटला सुद्धा तेवढंच महत्व आहे, पण इथे मला धावा सुद्धा जमणं गरजेचं आहे. जगदंब वाकळण संघासमोर चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल हिरवटी संघाची आणि 4 षटकात या संघाने धावा कुठल्यात त्या 36 धावा धाव फलकावर. एकूण गडी बाद झालीत मैदानावर ते 4 षटकामध्ये 36 धावा 9.00च्या गतीने आणि आता मात्र 37 धावांची गरज आहे 9.25च्या गतीने सामना जिंकण्यासाठी ती मैदानावर जगदंब वाकळण या संघाला. हॅलो हॅलो चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे हेदुटणे संघ आणि ओपनिंग पेअर लगेचच पाठवून द्या जगदंब वाकळण या संघाने. पाण्याची रिक्वायरमेंट आहे तिथे, लवकरात लवकर पाणी पाठवून द्यायचं. पाणी येते तुमच्याकडे, डोंट वरी. सुशील कांबळे आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत ते घेऊन जात असताना पाणी त्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्यानंतर लगेचच पाणी आपण क्षेत्ररक्षण फलंदाज पाठवायचे आहेत. तो ओपनिंग पेअर येते मैदानाच्या आतमध्ये 37 धावसंख्येचा पाठलाग इथे करण्यासाठी. सोमनाथ आणि गुरुदास गायकर फॅमिलीचे हे 2 आघाडीचे फलंदाज येत आहेत डावाला सुरुवात करण्यासाठी जगदंब वाकळण या संघाकडून खेळत असताना. गुरुदास गायकर आणि सोमनाथ गायकर आघाडीला येत आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामना आपण लगेच सुरू करूया. पंचांच्या भूमिकेत पुन्हा तुम्हाला पाहायला मिळत आहेत या सामन्यासाठी जावेद फरीद आणि फिरोज. 37 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे सामना जिंकण्यासाठी. नऊ 9.25 सरासरी राखायची आहे मैदानावर. ऑल द बेस्ट. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये प्रशांत कुंभारकर. स्ट्राईक एंडला फलंदाज सोमनाथ गायकर. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू गलीमध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे क्विक सिंगल चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. खूप चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप लास्ट मोमेंटला स्टिअर केलं पॉइंट रिझन मध्ये आणि जो पण चेंडू कव्हर केला जाईल तिथे मात्र एक धाव कंप्लीट करते खूप वेगाने सोमनाथ आणि गुरुदासला त्याने स्ट्राईक एंडला आणलाय. 37 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आउटसाइड ऑफ स्टंप
खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका, थोडंसं अपिश केलेत. डीप पॉईंटला चेंडू निघून जातोय सीमारेच्या बाहेर. पहिलाच दणदणीत चौकार. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला 4 धावेंसाठी. राऊंड विकेट पुन्हा प्रशांत कुंभारकर. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू, क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला प्लेसमेंट केलंय, पण क्षेत्ररक्षक वायडिश नांगोला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगलं फेकी मिळते ती फक्त एकच धाव, ती फलंदाज गुरुदासला. धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती 6 धावा. धावफलकावर 37 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना 9.25च्या गतीने धावा इथे जमवायचे आहेत मैदानावर या जगदंब क्रिकेटला वाकळण संघाला. फुल टॉस आहे, दिशा दिली आहे, खूप चांगला फटका आणि चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. फुलोरे एकच राजा. प्रतिम संगीत ऐकायला मिळते तुम्हाला डीजीच्या माध्यमातून. लोअर फुटला चेंडू होता, फटका खेळायचा होता, कव्हरला चेंडू जातो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वाडिश लांगोला तिथे कव्हर करतोय. गुड फिल्डिंग आणि चांगली फेकी सुद्धा. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती 2 अंकामध्ये. 11 धावा धावफलकावर. फुल टॉस आहे, खराब चेंडू याने योग्य उत्तर. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. षटकार. छंद लागलाय क्रिकेटचा, जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना. 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 17 धावा अंकित झाल्या पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे समीकरण उरले मैदानावर. अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले मैदानावर ते 18. पहिल्या षटकात एक ताबडतोब सुरुवात करून दिली मैदानावर या दोन्ही फलंदाजांनी. खास करून गुरुदास गायकर 1 षटकार 1 चौकार, त्याचबरोबर सोमनाथ गायकर 1 चौकार 2 सिंगल, वैयक्तिक 6 धावा. तर गुरुदास वैयक्तिक 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत. गुड बॅटिंग. अक्षय भंडारी गोलंदाजी मार्गावर नवीन षटक घेऊन. सेमी मलिंगा स्टाईल गोलंदाजी आहे अक्षयची. 2 असे खेळाडू या संघामध्ये, अक्षय आणि त्याचबरोबर बंटी. ॲज इट इज ॲक्शन आहे दोघांची, पण अक्षय नेहमीच राऊंड द विकेट गोलंदाजी करतो, तर आपण बंटी भंडारीला बघतो तो मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. यशच्या मागे रोहित काही सेट करतोय फिल्डिंग. संघामध्ये प्रशांत दाखल झाला आणि थोडीशी तब्येत ठीक पण नव्हती सकाळी सचिनची, त्यामुळे ते मैदानाच्या बाहेर आहेत. अक्षय भंडारी. हो, चांगला चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. धावचीची संधी सुद्धा होती, पण कुठल्या प्रकारचं इथे मात्र डिसिजन घेतलं नाहीये अक्षयने, कारण बॅकअप खूप लांब होतं. अशा मुलीला अजूनही धाव खर्च होऊ शकते, त्यामुळे इथे मात्र दबाव टाकणं गरजेचं आहे. धावा कमी खर्च करणं गरजेचं आहे. धावसंख्येला अंकुश लावणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे त्याने मात्र हा निर्णय घेतलाय. एकच धाव मिळते या चेंडूवर फलंदाज सोमनाथला. राऊंड विकेट पुन्हा एकदा अक्षय भंडारी. चांगला चेंडू होता, खूप चांगला व्ही शेपमध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळते. बॉटम हँडचा खूप चांगला वापर पाहायला मिळतोय या चेंडूवर गुरुदासकडून. जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे. त्यांना माहिती आहे की अक्षय एक चांगल्या प्रतीचा गोलंदाज आहे, एक चांगल्या पोटेन्शियलचा गोलंदाज आहे. अशा मुवमेंटला त्याच्यासमोर एक साधारणपणे आपण खूप चांगला खेळ खेळणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे त्या मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला आणि एकदा अंकित केली या चेंडूवरती गुरुदासने. धावसंख्येला आकार देत असताना धावसंख्या पुढे सरकवली आहे ती 19 धावा धावफलकावर. ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू, चांगला फ्लायटेड स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू डीप मध्ये, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेच्या बाहेर. चौकार. अप्रतिम फटका होता.
आणि चौकार वसूल केला या चेंडूवर. राऊंड विकेट पुन्हा एकदा अक्षय समोर जाईल आता. मात्र सोमनाथला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. खूप मोठा गॅप होता. त्या गॅपमधून चेंडू मागे येतो आणि क्लीन बोल्डच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागतोय तो जगदंब क्रिकेट क्लब वाकळण या संघाला. गायकर येतोय नवीन फलंदाज मध्ये आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर. पण त्या अगोदर दोन्ही फलंदाजांनी मात्र पहिल्या विकेटसाठी काम खूप सोपं करून ठेवलंय. तब्बल 23 धावा त्यांनी पहिल्या विकेटसाठी इथे कुठल्याच मैदानावर. ते ऑन द बोर्ड. हो चांगला चेंडू होता. ऑनसाईडला खूप चांगला प्लेसमेंट. फक्त फ्लिक केल्या चेंडूला स्क्वेअर लेग रीजनमध्ये. तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट झाली आहे आणि फेक सुद्धा चांगली. गुड थ्रो, पॅरलल थ्रो पाहायला मिळतोय. आणि अक्षयला यश तर मिळालं पण एक धाव सुद्धा खर्च झाली या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरकली 24 धावा धावफलकावर. 24 ऑन द बोर्ड. जगदंब क्रिकेट क्लब वाकळण 37 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना 24 धावा आतापर्यंत अंकित केल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि पहिल्या विकेटसाठी 23 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. ऑनसाईडला खूप चांगला फटका रोल केला. मनगटी फटका पाहायला मिळतोय. 2 धावांचा प्रयत्न आहे पण नकार दिलाय. अजून एक चांगला थ्रो. व्हेरी गुड थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण धीरज पाटील कडून आणि चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. मग ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की जय गौलोबा क्रिकेट क्लब द्वारली आणि त्याचबरोबर कुमार साहिल प्रतिष्ठान द्वारली यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि निश्चितच म्हणे की प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत माजी उपसरपंच श्री हेमंतदादा फुलोरे आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते की स्पर्धा कव्हर करण्यामध्ये निश्चितच खूप मुलाचं योगदान प्रत्येकाचं राहिलं आहे. त्यामध्ये सर्वांचा मी नावाचा उल्लेख करतो. श्री हेमंतदादा फुलोरे उपसरपंच माजी उपसरपंच द्वारलीगाव, त्यानंतर निलेश खंबायत, महेश चिकणकर, विनायक काठे, मनोज रसाळ, जयेश रेलार, जगदीश रसाळ, प्रताप पाटील, हृदयनाथ रसाळ, धनाजी टोकरे, त्यानंतर मंगेश भोईर, सुखदेव फुलोरे, दीपेश गायकवाड, संदेश गायकवाड, कुणाल गायकवाड, सागर रसाळ, भावेश रसाळ, करण मडवी आणि अंडर 20ची पूर्ण टीम आणि जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली ओमकार रसाळ आणि त्यांची पूर्ण टीम. अप्रतिम कामगिरी. किड बॉईज आतापर्यंत 3 दिवसात खूप चांगली कामगिरी राहिली आहे आणि अजून एक दिवस आता मात्र आहे आपल्याकडे. आणि ग्रामस्थ मंडळ द्वारली सर्वांनी मात्र खूपच मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. बारा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. लेट कट गलीमध्ये एक्झिक्यूट केलाय गुरुदासने आणि धावसंख्या एकने पुढे सरकते. अंकित झाले ते एकूण धावफलकावर 26 धावा. 11 चेंडू आणि अजूनही 11 धावांची गरज. राऊंड विकेट. ऑफ बॅक ऑफ द हँड. खूप चांगला चेंडू पण ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर. व्हाईटचा सिग्नल. फ्लाईट मिळाली पण ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर किंचितचा तुम्ही निघून जातोय चेंडू तुम्ही बघतायत. अविनाश बॅक ऑफ द हँड फेकण्याचा चेंडू तुम्ही पाहतात. हा प्रयत्न होता. चेंडू फ्लाईट सुद्धा झाला होता पण वाईट बॉल. ऑन साइडला चाबूक चपराक दिली आहे या चेंडूवर आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. राऊंड विकेट.
थांबून खेळायचा प्रयत्न, मॅच विनिंग शॉट, फाईन लेगला चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होत आहे. पंचांचा सिग्नल षटकार आणि सामना इथे तिसऱ्या षटकामध्येच फिनिश केलाय जगदंबा क्रिकेट क्लब वाकळण या संघाने.